राजेभाऊ फड माझ्यासोबत आहेत. शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते. सध्या अधिवेशन चालू आहे आणि ते मुंबईमधून माझ्यासोबत आहेत. भाऊ, जिल्ह्याची परिस्थिती खूप बिकट आहे. ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत. पीक विम्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहताना पाहायला मिळतोय. यंदा पीक विमा जे आहे ते शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून भरला आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा जी योजना सरकारची होती ती आता कुठंतरी नाहीशी झाली आहे. मात्र महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते सभागृहामध्ये आपल्याला बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी मांडताना दिसत नाही. तुम्ही त्याकडे कसं पाहताय? माझं एक असं मत आहे की आपण कर्जमाफीपेक्षाही पीक विमा महत्त्वाचा आहे आणि तो पीक विमा आत्तापर्यंत मिळत आला, पण यावर्षी 1 रुपयाचं काहीतरी बदल केले, त्याचे निष्कर्ष बदलले आणि बरेच त्याच्यात चेंजेस केले आणि यावर्षी पीक विमा आत्तापर्यंत बी आला नाही. तर कर्जमाफीच्या अगोदर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि त्यानंतर कर्जमाफीचा माफ व्हायलाच पाहिजे. कर्ज तर पूर्ण माफ व्हायला पाहिजे, पण पीक विमासुद्धा मिळाला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ह्या लोकप्रतिनिधींनी दुसऱ्या गोष्टीत जिल्ह्यात किती गुन्हेगारी वाढली हे केली असं हे प्रश्न घेण्यापेक्षा तुम्ही पीक विमा का मिळाला नाही, कर्ज सरसकट माफ होणार का, शेतकऱ्यांना काय फायदा होईल, शेतकऱ्यांना काय गरज आहे हे न बोलता दुसरेच विषय काढायचे, हे झाले ते झाले. आणि हे काही लोकप्रतिनिधी जे सध्या बोलत आहेत तर शेतकऱ्याच्या विषयी काही बोलत नाहीत, फक्त जिल्ह्यात गुन्हेगारी कशी वाढली ती जी. मग काल मी एक पोस्ट केली की जिल्ह्यात गुन्हेगारी कुणामुळे वाढली. मी माझ्या फेसबुकला एक पोस्ट केली, मग कुणामुळे वाढली, ज्यांच्यामुळे वाढली तेच मध्ये जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली. तर ह्याकडे दुर्लक्ष करून पीक विमा, शेतकऱ्याला मदत, आता पाऊस आत्ता सुरू झाला, 1 महिना लेट झाला, पेरण्या आणखीन आत्ता सुरू झाल्यात किती दिवस, याकडे माझं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे आणि अधिवेशनातसुद्धा ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. खरं तर आणखीन एक शेतकऱ्यांचा तुम्ही विषय घेतलाय. खताचे भाव जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेत. मात्र त्यावरून सरकारनं काय उपाययोजना करायला पाहिजे? हो, आता खताचे भाव जर बघितलं तुम्ही बघा, एकदमच 600 रुपयाचा खत 1800 रुपयाचा खत 3600, म्हणजे प्रचंड अशी वाढ खतामध्ये झालेली आहे. आणि आता शेतकऱ्याला घेणं आवश्यक आहे. ते आता एवढी किंमत वाढली त्याच्यावर सुद्धा सरकारनं नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि कमी भांडवलामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी किमतीमध्ये खत उपलब्ध करून द्यायला पाहिजे असं माझं प्रथम सरकारकडे मागणी. आणि त्या खत अवेलेबल करून कमी किमतीत दिला पाहिजे असं माझं मत आहे. काल जे आहे ते या सरकारच्या माध्यमातून भरीव निधी जे आहे ते विकास कामासाठी मिळाल्याच्या पोस्ट जे आहे ते स्थानिक आमदारांच्या देखील पाहायला मिळाल्या. पानंद रस्त्यासाठी देखील भरीव निधी मिळाल्याचं पाहायला मिळालं. मात्र ज्या पद्धतीनं सरकार परळी मतदारसंघासाठी निधी देते त्या पद्धतीनं कामं वगैरे सुरू आहेत का? मी तुम्हाला या अगोदर मी त्याच्याबद्दल तुमच्याच पत्रकार परिषदेत सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या चॅनलवर सांगितलं की पहिलेही 440 कोटी यांना असेच उचलून घेतले आणि आता जे 300 कोटी रुपये आलेत त्या 300 कोटी रुपयेसुद्धा हे उचलून घेणार, काम करणार नाहीत ते आणि काहीच काम होणार नाही. झालेले कामावर कामं टाकणार आणि तेच बिलं उचलून घेणार आणि पहिले जसे 440 गेले तसेच हे 300 पण जाणार आणि पळीमध्ये कुठलाही विकास होणार नाही. त्यांचेच 10 लोक, अल्लीबाबा आणि 40 चोरामधले जे त्यांचे काय 10 प्रमुख आहेत तेच हे सगळे पैसे खाणार आणि कुठलाही या पैसा विकास होणार नाही. मागं अजितदादाचं आपण स्वागत करायला पाहिजे. अजितदादांनी फार निर्णय चांगले घेतले होते. सगळे कामं तीर्थकाशी बंद केले आणि ऑर्डर कॅन्सल केल्या आणि पूर्ण बजेट दुसऱ्या डिपार्टमेंट टाकून तिकून कामं करायला ठरविलं. पण आता दादा हयात नाहीत आणि त्यांच्या माघारी पुन्हा आणखीन स्थानिक आमदाराचं ते सुरू झालं की नगरपालिकेत पैसे आणायचे, त्यांच्याच कार्यकर्त्याला कामं द्यायचे, पैसे उचलून घ्यायचे. 1 रुपयाचं काम कोणाला करायची गरज नाही. कामावर काम तिथंच टाकायचं, बिल उचलायचं. पाईपलाईन झाली तिथं दुसरी पाईपलाईन टाकायची. तीर्थका क्षेत्राच्या नावाखाली सगळी लूट आहे. खरं तर तुमच्याच पक्षाचे जे नेते आहेत दीपक देशमुख यांनी देखील मोठं आंदोलन जे आहे ते नगरपालिकेच्या समोर केलं. वेगवेगळ्या मागण्या होत्या. नगरपालिका ज्या पद्धतीनं काम करते तुम्ही त्याकडं कसं पाहताय? नाही, नगरपालिकेमध्ये जे भ्रष्टाचार झाला आहे मागच्या 10 वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे आणि दीपक देशमुख यांना माहीत आहे. ते नगरपालिकेत होते ना गेल्या 15 वर्षात. आज जरी त्यांचा नगरपदाला पराभव झाला असला पण त्यांना ते नगरपालिका सगळी माहिती आहे आणि त्यांना माहीत असल्यामुळे ते बार बोलतात की इथं भ्रष्टाचार व्हायला तिथं, आणि ते बोलतात ते योग्य आहे. नगरपालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे आणि आमदाराला सर्व रसद जर कुठून येत असेल, पैसा कुठून येत असेल पळेच्या आमदाराला, ते नगरपालिकेतून येतो. आणखीन कोण खरं तर ग्रामीण भागामध्ये जे आहेत ते रस्ते व्यवस्थित नाहीत. मात्र या संदर्भात कुठंतरी आवाज उचलायला पाहिजे. त्या संदर्भातले
विकास कामं जे आहेत ते रस्त्याचे चांगल्या पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे, ही चर्चा कुठंतरी आणखीनही विधानभवनामध्ये दिसत नाही आहे. नाही का, तर तुम्हाला माहिती आहे परळीमध्ये मतदारसंघात निधी खूप येतो, त्याचे बिलं पण बनतात पण कामं होत नाहीत. आणि काम बिलं होतात पण डबल काम येतात आणि त्यामुळे विधानभवनात चर्चा करीतच नाहीत. ते पैसा घेऊन जातात, त्यांचे कार्यकर्ते बिल उचलून घेतात, काम करत नाहीत आणि त्यांची पूर्ण त्यांच्या कार्यकर्त्याची पाठराखण परळीचे आमदार करतात. आणि हे भ्रष्टाचार पूर्ण चालला आहे. आणि कुठेही गावाकडे आज बी तुम्ही बघा परळी मतदारसंघात कुठेही गावोगाव रस्ते नाहीत, कुठली स्कीम राबत नाही, पाण्याची योजना पूर्ण झाल्या नाहीत. अनेक परळी मतदारसंघात काम आहेत पण त्याच्याकडे लक्ष न देता दुसऱ्याच गोष्टीकडे लोकांना न्यायचं आणि आपलं मी कसं कसं करतोय, माझी किती ताकद आहे, मी किती मोठा आहे हे जनतेला दाखवायचं. म्हणजे म्हणतात ना ते की दाखवायचं आणि आपला मोठेपणा घ्यायचा. पण परळीच्या मतदारसंघामध्ये कुठलाच विकास नाही. जे निधी येतं त्यांचे ते कार्यकर्ते खाऊन टाकतात. खरं तर जे राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते देखील कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये बनत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. परळी बायपास असेल किंवा नात्रा फाटा ते आंबेजोगाई हा जोडणारा मार्ग असेल, हे देखील कामं जे आहेत ते परळी ते शिरसाळा हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो कुठंतरी चांगल्या पद्धतीमध्ये ह्याचे कामं होत असल्याचं पाहायला मिळते. मात्र त्याकडं कसं पाहताय तुम्ही? नाही, कामं चांगल्या पद्धतीने व्हायलाच पाहिजेत. सरकार निधी देतं ते काम चांगलं व्हायसाठीच देतात. सरकारचा उद्देश चांगला आहे की रोड झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. पण तिथले जे आमदाराचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आहेत, आता हे तुम्ही जे नावं घेतले ह्याचा कॉन्ट्रॅक्टर एकच कॉन्ट्रॅक्टर आहे बघा तुम्ही. सगळ्या परळी मतदारसंघातले मोठे कामं जे आहेत तो एकच कॉन्ट्रॅक्टर करतो आणि तो कॉन्ट्रॅक्टर ह्यांचा आहे. त्यामुळे ते कामं त्यांना आणि छोटे कामं त्या अलीबाबा 40 चोरांना. म्हणजे अलीबाबाचं काम 40 चोराला छोटे छोटे कामं आणि मोठे कामं एका कॉन्ट्रॅक्टर द्यायचे आणि कसे तरी हे बिलं काढून घ्यायचे, काहीतरी थातूरमुतूर काम केलेलं दाखवायचं आणि काम झाले आणि ते सांगतात तुम्ही आता करून बिलं उचला, पुन्हा आणखीन आपण निधी आणू आणि त्यावर कामावर काम करून घेऊ. हे एवढा विश्वास देणारा आमदार महाराष्ट्रामध्ये एकच आहे. तुम्ही हे बिल उचलून घ्या, आपण त्यावर दुसरे पैसे आणू आणि पुन्हा काम करू, असं एवढा ठाम विश्वास आणि निर्धार आणि हे करण्याची ताकद जे दाखवतात परळीचे आमदार, ते फक्त एकमेव आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बोगस काम करा, मी दुसरं निधी आणतो आणि पुन्हा चांगलं काम करू. पुन्हा दुसरं आलं की ते म्हणतात ते बोगस करा, मी तिसरं आणतो. म्हणजे सगळे बोगस काम करायची पद्धत आणि ही जे परळी मतदारसंघाला ज्या कॉन्ट्रॅक्टला चाल लागली तो सर्वश्री दोषी तिथले आमदार धनंजय मुंडे साहेबच आहेत. खरं तर केंद्राची जी कामं जे आहेत आता राष्ट्रीय महामार्गाची ते व्यवस्थित आपल्याला दिसत आहेत. मात्र जे ग्रामीण भागाला जोडणारे जे रस्ते आहेत, राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे जे रस्ते, त्याची परिस्थिती परळी मतदारसंघामधली काही आहे. त्या संदर्भात काही कार्यकर्ते तुमच्याशी संवाद वगैरे साधतायत का? नाही, राष्ट्रीय महामार्ग जे व्हायलात ते एकदम चांगले होतात. राष्ट्रीय महामार्गाला अडचण नाही. तर गडकरी साहेबांकडे खाते आहे, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचे टेंडर ते बघतात, लक्ष देतात. पण महामार्गाला जे जोडणारे गावचे रस्ते आहेत, म्हणजे महामार्गापासून येणारा कुठला मधला रोड असतात ते रोड पण ते पेमेंट त्यांना महामार्गाचंच आहे, फंड महामार्गाचे आहेत. पण हे मधले लोक जे करतात कामं ते कामं बोगस करतात आणि ते कामं चांगले होत नाहीत. म्हणून कार्यकर्ते वारंवार म्हणालेत की याच्यावर कुठेतरी आवाज उठवावा लागेल, मधले कामं चांगले होत नाहीत. समजा औरंगाबाद टू महामार्ग जो गेला तो चांगला झाला, किंवा आता परळी ते ह्याच्याकडे महामार्गाला बिडकर चालला ते व्हायला. पण मधून जे नात्र्याकडे चाललेला महामार्गाचं ते काम जे आहे, महामार्गाला लागून जे जोडणारे रस्ते जे आहेत ते बोगस काम होतात. मग तो परळी नात्रा असेल, परळी आता शिरसाळा असेल, शिरसाळा हवेला जोडणारा, हे असे जोडणारे रस्ते बोगस काम चालू आहेत आणि ते सगळे कॉन्ट्रॅक्टर हे आमदार साहेबाचेच आहेत. ज्या घरामध्ये बसून आपण चर्चा करतोय, जे तुम्ही घर घेतलं, जवळपास किती रकमेचं घर आहे, त्या घेतलेल्या घरावरून देखील राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते याची चौकशी झाली पाहिजे. एवढे राजेभाऊ फड एका समुद्राच्या किनारी कसं घर करत आहेत, अशा चर्चा देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मांडल्या. नाही, माझ्यावर जे आरोप करतात की ते समुद्रकिनारी का राहतात, मुंबईत का राहतात, मी मुंबईला आज राहत नाही. मी 1999 99 मुंबईत राहतो. या अगोदर माझं घर पालीला होतं. नंतर मी हे लॉकडाऊन कोविडमध्ये हे घर खरेदी केलं आणि मी आता इथं राहायला इथं आलो. आणि ते घरावर जे चर्चा करतात ते मी लिगली इन्कम टॅक्स भरून, GST भरून, सगळं लिगली करून मी घर घेतलेलं आहे. माझ्या घरात कुठं काही भ्रष्टाचाराचा पैसा किंवा कोणाला लुटलेला पैसा किंवा बोगस कामं करून आणलेला पैसा हे असं नाही. तर माझं घर जे आहे हे पूर्ण टॅक्सेस भरून नेमप्रमाणे रजिस्टर करून, समुद्रकिनारी जरी असलं तरी मी ते नेमप्रमाणे घेतलं आहे, नेमप्रमाणे ते पैसे दिलेत, नेमप्रमाणे टॅक्स भरला आहे आणि हे सगळ्या गोष्टी करून मी नेमप्रमाणे
राहतो. मुंबई जरी राहत असलो, समुद्र किनारी जरी राहत असलो तर ते मी राहतो. त्याला काय आता जे आहे ते आहे, ते काही मी नाकारू शकत नाही की माझं समुद्रकिनारी घर आहे आणि ते आहेच. खरं तर घराची म्हणजे रक्कम कितीला घेतलंय, त्याच्यावर खर्च किती केलाय. परळीमधले देखील बरेच जे तुमचे कुटुंबातले सगळे लोक जे आहेत ते या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला देखील आलं होतं. मात्र त्या संदर्भात काही माहिती देत आहे? नाही, माझ्या घराचं वास्तुशांती झाली. माझ्या जवळचे सगळे जवळचे आमच्या पक्षातले असतील, जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा असतील, आमचे मित्र विशालभाऊ बुद्धवंत असतील, म्हणजे जेवढे माझ्यावर प्रेम करणारे सर्व लोक या कार्यक्रमाला आले. आणि माझं काम आहे, मी घर घेतल्यास माझ्या जवळच्याला, माझ्या नातेवाईकाला, माझ्या पक्षाच्या प्रमुखाला, माझ्या मित्रांना बोलीनं हे अपेक्षित आहे आणि मी तेच केलं आहे. आणि राहिला घरविषय, तर या घराची किंमत, खर्च हे पूर्ण इन्कम टॅक्स मी दाखल केलेला आहे. ते तिथं बघू शकते जाऊन शकून किती करला घर घेतलं, किती खर्च केला. हे मला काही ह्याच्यावर बोलायची गरज नाही, ते रेकॉर्डवर आहे. मी इन्कम टॅक्स भरतो. भारताचा नागरिक या नात्यानं मी परळीचा जर रहिवासी असलो तरी मुंबईत मी घर घेऊ शकतो आणि त्याचा पूर्ण टॅक्स पेड केलेला आहे मी. आणि ते पूर्ण मी रेकॉर्डवर दाखवलेलं आहे. माझा फॉर्म भरलेला आहे, त्या फॉर्ममध्ये आहे मी घर किती घेतलं, किती खर्च केला, काय केला, हे सगळं रेकॉर्डवर ठेवलेलं आहे इन्कम टॅक्समध्ये मी. ओके, धन्यवाद. हे होते राजेभाऊ फड, शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते. सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये कोणत्या चर्चा होणं अपेक्षित आहेत, या दरम्यान या विषयावरून झालेली चर्चा, त्यांच्या घरावरून देखील राष्ट्रवादीमधल्या नेत्यांनी जे आहे ते वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती केले आणि त्यावरून देखील आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, जे अधिवेशनाचा आणखीनही कार्यकाळ बाकी, त्या संदर्भात पीक विमा आणि इतर विषयावर चर्चा आता सभागृहामध्ये होईल का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, मुंबई.